नमस्कार. मी डॉक्टर प्रांजली खडसे, म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आहे, नॉन प्रॅक्टिसिंग सिन्स 20 इयर्स. इंटर्नशिप झाल्यानंतर इथे सिलेक्शन झाल्यामुळे जीएसटीचीच प्रॅक्टिस करते, परंतु थोडं अधिक यांच्यापेक्षा कळू शकतं असं म्हणायला हरकत नाही. तर भावसार मॅडमनी अतिशय रंजक पद्धतीने आपल्याला सगळी माहिती दिली आहे. काल मी थोडं तुम्हीच तुमच्याशी बोलले, जेणेकरून म्हणजे मलाच काही प्रश्न होते की इतके सगळे लोक आमची जर हे करतायत तर कशा कशा पद्धतीने असेल किंवा काय, म्हणून मग मी तुम्हाला फोन करून लोक आली होती आमची अरेंज करणारी आणि मी सगळे प्रश्न विचारले आणि त्यानंतर घरी गेल्यावर रात्री मी जरा एक ड्राफ्ट बनवला आणि आमच्या ग्रुपवर टाकला. या लोकांसाठी ग्रुप बनवलेला होता, कारण की व्हजायनल टेस्ट म्हटली की थोडंसं आपल्याला अडचणीचं असतं, अनकम्फर्टेबल असतं, ऑकवर्ड असतं. पण खरंच हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मला माहिती नव्हतं अस्मिता फाउंडेशन अशा पद्धतीचं काम करत आहे म्हणून. तर आज ज्या पद्धतीची माहिती तुम्ही या ठिकाणी दिली तेही रंजक करून सांगितलं. म्हणजे लोकांना तसं थोडंसं ऑकवर्ड असल्यामुळे आता काय बोलणार आणि काय, आता आपण बघू शकतो मेल ऑफिसर्स उठून निघून गेले, युट्रसचं चित्र आलं की सगळे असे हे होऊन जातात की अरे बापरे आता हे काय, विच इज द मोस्ट, म्हणजे ज्याच्यातनं आपला सर्वांचा जन्म झालेला आहे ऍक्च्युली. पण ठीक आहे, आता तो याचा भाग आहे, सोसायटी आणि आपले जे काही हे असतील. तर मॅडमनी अतिशय छान पद्धतीने सगळे जे काही जनरल लोक बसले आहेत आम्ही इथे, तर आम्हाला कळेल अशा पद्धतीने त्यांनी छान मार्गदर्शन केलंय. आणि मला वाटतं सगळ्यांची प्रश्न जे होते ते पण त्याचे पण निराकरण केलेलं आहे. आणि मला वाटतं मॅडम तुम्ही इतक्या छान पद्धतीने सांगितलं की जास्त प्रश्नच पडले नाहीत लोकांना कारण सगळ्याच गोष्टी तिथे तुम्ही त्यांचा समावेश केलेला असल्यामुळे इट वॉज अ वंडरफुल सेशन. सर्वात महत्वाची गोष्ट ही की स्वातीनी इतकं चांगलं, म्हणजे त्यांनी सांगितलं की सोसायटीमध्ये त्यांच्या झालेलं होतं आणि त्याच्यातनं त्यांना सुचलं की आपल्या इथे पण करता येईल. आमचे जे राजपत्रित संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते नेहमीच असं काहीतरी चांगलं करण्यासाठी उत्सुक असतात, आम्ही बघत असतो. पण हा खूप माझ्यासाठी सरप्राइझिंग गोष्ट होती. मला आमच्या इथले एक डीसी आहेत शीतल, त्यांनी फोन केला की असं असं मॅडम करतोय. म्हटलं अरे वा, कारण ब्लड टेस्ट आणि हे ते जे सगळ्या गोष्टी आहेत त्या नेहमीच होत असतात, परंतु ऑफिसमध्ये पॅप्समियर करणे, तर मलाच इतके 100 गोष्टी शंका होत्या की हे कसं करणार, ते स्पेक्युलमच होईल का, मग ते कसं. पण ही खूपच छान किट आहे, म्हणजे इट इज व्हेरी युजर फ्रेंडली, स्टरलाइज्ड आहे आणि प्रत्येकासाठी वेगळी वापरल्या जाणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या ज्या शंका आहेत त्या मला वाटतं इथे बसलेल्या आमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना पण आता पडलेल्या नसतील की आता कसं होणार आणि काय. बाकी छोट्या मोठ्या गोष्टी ज्या होत्या त्यांचे इन्स्ट्रक्शन्स मी काल त्यांना दिले होते. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतक्या छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. तुमची टीम आता इथे आहे, ह्या सर्वांना ऑफिसमध्ये लाभ होईल. कारण सहसा मला असं वाटतं की ब्लड टेस्ट खूप रेग्युलर करून टाकतो आपण, मला वाटत नाही पॅप्समियर करणारे खूप कमी लोक असतील इथे, किंवा मॅमोग्राफी वगैरे जे काही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी एनरोल करावं. तुम्ही तुमच्या मैत्रिणींना जाऊन सांगा की अशा पद्धतीचं आहे आणि हे किती महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आभार प्रदर्शनाचा एक भाग दिलेला आहे या ठिकाणी. तर सर्वात महत्वाचे आमचे राजपत्रित अधिकारी संघटना, कर्मचारी संघटना, हे सगळे जे लोक आहेत ज्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे, त्यांचे आभार. आपल्याला आपले कुटुंब प्रमुख येऊन मार्गदर्शन करून गेले, दोघेही आवर्जून आले आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आपल्याला जॉईंट कमिशनर डायस मॅडम आहे तिथे, काशीद पाटील साहेब आणि कुराडे साहेब पण आले होते. तर त्या सर्वांचं पण खूप आभार. आपल्या ऑफिसनी आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक करप्रबोधिनी आणि त्यानंतर आता आपल्याला जे तपासणी करण्यासाठी 2 रूम्स अवेलेबल करून दिले आहेत त्यांचे पण या ठिकाणी मी आभार मानते. आणि तुम्ही सर्व लोक इथे आलात म्हणजे आपण आपल्यासाठी जबाबदारी घेतलेली आहे आणि आपण जागरूक आहोत, हे त्याचं द्योतक असावं असं मला वाटतं. कारण की जे आले नाहीत इट इज देअर लॉस तर तुम्ही त्यांना